आमच्या घरी आज आणलं होतं चिकन. आमच्या नणंदबाईने आणलं होतं. तर चिकनची आज बिर्याणी बनवायची होती आम्हाला. तर बघा 2 वेळेस चिकनला धुवून घेतलं. तुम्ही म्हणताल एवढ्याच पाण्यात कशी धुवायला लागली बाई पाणी नसल्यासारखं. तर 2-3 वेळेस धुवून घेतलं त्याला चिकनला. आता मग त्याला मेडिनेट करून ठेवणार. आपलं दही ते म्हणताल मिक्सरमध्ये काय धनन तेच पत्ता दाखवते, पण त्याच्यामध्ये मसाले आहेत. आता बघा कसं मिक्सरला वाटून घेतलं. खडे मसाला वाटून घेतलं, मसाला टाकला, दही टाकली, चवीनुसार मीठ, थोडंसं मिरचू आणि मग हळद टाकायची विसरली होती. नंतर मग हळद पण टाकली. आणि हे बघा सगळं मिक्स करून ठेवलं. हे कांदा टोमॅटो सगळं कट करून घेतलं. लसूण कोथिंबीर अद्रक वाटून घेतली. ते पण थोडंसं टाकलं. त्यामध्ये जरा वास गेला पाहिजे ना कोथिंबीर अद्रक लसूणचा. चला आता बिर्याणी बनवायला घेऊ. पहिले तर कुकरमध्येच बनवते मी. लय दिवसांनी घेतली बिर्याणी बनवायला. मला वाटते 4-5 महिन्यांनी बनवते बिर्याणी. तर तेल टाकलं, तेलात कांदा टाकला. कांदा तर काय आता लवकर नाही भाजायचा, त्याला लाल होईपर्यंत भाजणार. मग त्यात टाकले खडे मसाले, थोडंसं मीठ टाकून, म्हणजे मीठ टाकले की कांदा लवकर लाल होते, भाजते पण. आणि त्यात टाकले खडे मसाले. चांगले त्याला हलवले, 5 मिनटं थांबते, म्हणजे कांदा पण तेवढा लाल होऊन जाईल जरा पाहिजे तसा. नंतर मग त्यात टाकणार हिरवी मिरची वगैरे. त्यात आता हिरवी मिरची बी टाकली बघा. कांदा पण जरा लाल झालाय. मिरची भाजेपर्यंत कांदा पण लाल होऊन जाते परत पाहिजे तसा आपणाला. हे औसा लातूर स्टाईलमध्ये बिर्याणी बनवते. मला अशीच बिर्याणी आवडते. ते दमची लेअर दमची मला बिलकुल नाही आवडत ती बिर्याणी. म्हणून प्रत्येक वेळेस मी अशीच बिर्याणी बनवते, कारण की मला चवीला पण छान आहे बिर्याणी. सेम टू सेम औसा लातूर टेस्ट लागणार आहे बिर्याणीची. तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा. त्यात टोमॅटो पण टाकले बघा. टोमॅटो पण टाकले, लगेच चिकन मेडिनेट केलेलं टाकून घेतले. आणि टोमॅटो पण मऊ होऊन जातात नंतर ना चिकन भाजेपर्यंत. चिकनला पण चांगलं तेल सुटणार. थोडं 5 मिनटं झाकून ठेवते त्याला, म्हणजे चांगलं तेल सुटणार. बघा तेल कसं सुटलं चिकनला. आता यात आपण तांदूळ टाकायचं धुवून घेऊन. तांदूळ मी चिकन थोडंसं घेतलं. चिकन जास्त कोणी खात नाही म्हणून चिकन थोडंसं. नंतर तुम्हाला चिकन नाही दिसणार त्याच्यामध्ये. तांदूळ पण टाकले मी. मस्त त्याला हलवून घेऊन आता कुकरला ढक्कन लावणार. कुकरमध्ये कसं बिर्याणी लवकर होते. 1-2 शिट्ट्यामध्ये कुकरमध्ये बिर्याणी होऊन जाते आणि मस्त लागते कुकरची बिर्याणी. मला शक्यतो पातेल्यात बनवायला जमतच नाही बिर्याणी, कारण की जे पाण्याचं जजमेंट, पाणी जास्त लागतं पातेल्यामध्ये बिर्याणी बनवायचं म्हणलं की. आणि कुकरमध्ये कसं आपणाला पाहिजे जेवढं तांदूळ आहे तेवढंच पाणी पण लागते. 2 शिट्ट्याच्या नंतर आपली बिर्याणी तयार.